विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे राज्यवर्धन शेगुकार. आज आपण पाहणार आहोत असेंब्ली टेक्निक. असेंब्ली टेक्निकमध्ये आज आपण जॉईंट्स वगैरे पाहणार आहोत, अलाइनिंग वगैरे पाहू, त्यानंतर बेंडिंग वगैरे पाहू. तर हे असेंब्ली करत असताना ज्या माध्यमांचा आपण वापर करत असतो किंवा जे टेक्निक आपण यूज करत असतो असेंब्ली करताना, तर आज आपण त्यांच्याविषयी पाहणार आहोत. तर असेंब्ली नेमकं कशाला म्हणायचं? तर असेंब्ली बघा, हे अत्याधुनिक युग आहे, बरोबर आहे. या अत्याधुनिक युगामध्ये ज्या मशिनरी वगैरे निर्माण केल्या जातात किंवा निर्माण होत असतील, तर त्या मशिनरी छोट्या मोठ्या पार्टपासून त्यांना एकत्र आणून त्यांची असेंब्ली केली जाते. तेव्हा कुठे ते मशिनरी तयार होते, ते मशीन तयार होते. म्हणजे जे पार्ट छोटे मोठे पार्टला एकत्र करून आपण त्या पार्टला एकत्र आणून मशीनची निर्मिती होत असते, त्याला म्हणतो आपण म्हणजे असेंब्ली. तर असेंब्लीमध्ये जे छोटे मोठे पार्ट असतात त्यांना एकत्र केल्या जाते आणि जे माध्यम आपण यूज करत असतो, बरोबर आहे, जसं ते फास्टनरचे जे माध्यम असतात, तुम्ही जर आता भरपूर सारे माध्यम आहेत फास्टनरचे. तर ते असेंब्ली करत असताना ज्या टेक्निक्स आपण यूज करत असतो, तर त्या टेक्निक्स त्यांच्याविषयी आता आपण थोडंफार माहिती पाहूया. बघा, मशीनचे जे पार्ट असतात ते असेंब्ली करत असताना आपण मॅन्युअली किंवा सेमी ॲटोमॅटिक व ॲटोमॅटिकद्वारा फिट करू शकतो, बरोबर आहे. मॅन्युअलीमध्ये आपण हाताच्याद्वारे त्या पार्टला आपण असेंब्ली करत असतो. ॲटोमॅटिक असेंब्लीमध्ये आजकाल जवळपास जे बोल्ट्स वगैरे किंवा स्क्रू वगैरे जे वापरले जातात, त्यांना ॲटोमॅटिक ऑपरेट केले जाते, म्हणून आपण त्याला ॲटोमॅटिक असेंब्ली असे म्हणत असतो. या ॲटोमॅटिक असेंब्लीमध्ये वेळेची बचत होते आणि जे नटबोल्ट जे टाईट करत असतो आपण मॅन्युअली, आणि जर ॲटोमॅटिक जर केले तर ॲटोमॅटिकमध्ये असा एक ॲडव्हान्टेज असतो की त्याला योग्य टॉर्क मिळतो. म्हणजे त्याच्यावरती प्रेशर, त्याचा जो दबाव निर्माण करावा लागतो त्या बोल्टवरती, तो टॉर्क चांगला बसतो त्याच्यावरती.